आम्हाला पहिल्या दिवशीपासून वाटतंय की न्यायाच्या भूमिकेमध्ये कुणी अडसर येऊ नये, कुणी असू द्या, समाजातलाही असू नये, आरोपीचं समर्थन करणारा असू नये किंवा राजकीय असू नये. ते आज मुख्यमंत्री साहेबांना वाटलं असेल, त्याच्यामुळे त्यांनी 2.5 महिन्यानंतर हे पाऊल उचललं. आणि आपण न्याय मागतोय. फक्त न्यायापलीकडे आपण आतापर्यंत काही मागितलं असेल तर तुम्ही सांगा मला, की तुम्ही न्याय सोडून ही दुसरी एक गोष्ट मागत होतात. आम्हाला न्याय पाहिजे, तो कुठल्याही पद्धतीने पाहिजे. आणि मी एक गोष्ट पण म्हणत होतो वारंवार, की ह्या सगळ्या जे तुम्ही मला प्रश्न विचारतात त्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांकडे आहेत. शेवटी ते मुख्यमंत्रीच करू शकतात, मी करू शकत नाही. नाही, राजीनाम्याची मागणी, राजीनाम्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे घटनेच्या दिवसांपासून झालेली आहे. आणि ते केवळ असं होतं की न्यायासाठी म्हणजे अडथळा होऊ शकतो. ते त्यांनी तुम्हाला प्रश्न आहे की आता तरी न्यायाच्या हा अडथळा दूर होईल असं वाटतं का? आम्हाला फक्त न्याय पाहिजे. मग आता ह्याच्यात अडथळा येणार आहे का ते परत जास्त अडचण येणार आहे, तर हे त्याचा विचार पण त्यांनीच केला गेला पाहिजे. कारण आम्ही शासनातही नाही आणि प्रशासनात पण नाही. साधा एक बूथ प्रमुख होता बीजेपीचा, त्यांना ह्यांनी संपवलं. त्याच्यामुळे आता आमच्या गावची ताकद एकच आहे की दुःखात सहभागी व्हायचं आणि न्यायाच्या लढाईत संविधानानं जे मार्ग दिलेले आहेत, संवेदनशीलता जी आहे गावची, त्यांनी न्याय मागायची. एवढंच आमच्या हातात आहे.